पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडला आणि त्यामुळे आपण पाहतोय की कमी करण्यात आलेला विसर्ग जो आहे तो मुळा-मोठा नदीच्या पात्रामध्ये पुन्हा एकदा वाढवण्यात आलेला आहे। खडकवासला धरणामधून जवळपास 23,000 क्युसेकनं पाणी जे आहे ते मुळा-मोठा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येते। ज्यावेळेस 20,000च्या वरती क्युसेकनं पाणी मुळा-मोठा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जातं त्यावेळेस आपण पाहतोय की नदीपात्रातले रस्ते जे आहेत ते पूर्णपणे पाण्याखाली जातात आणि त्यानंतर आपण पाहतोय की नदीपात्रातली वाहतूक जी आहे ती आता बंद करण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांकडून बॅरिगेटिंग जे आहे ते दोन्ही रस्त्यावरती करण्यात आलेलं आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 23,000 क्युसेकनं पाणी सोडल्यामुळे नदीकाठच्या परिसरातल्या लोकांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो सध्या पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आलेला आहे। जवळपास 23,122 क्युसेक इतकं पाणी जे आहे ते सध्या नदीपात्राच्या आपण पाहतो की नदीपात्रामध्ये सोडलं जातं। सध्या तरी पुणे शहरामधली पावसाची उघडीप जरी थांबलेली असली तरी सुद्धा पाणी मोठ्या प्रमाणावरती सोडलेलं आहे। त्यामुळे आपण पाहतोय की डेक्कनच्या नदीपात्रातली दुकानं जी आहेत ती पूर्णतः पाण्याखाली गेलेली पाहायला मिळतात। त्यामुळे पाण्यामध्ये कुणीही उतरू नका अशा पद्धतीचं आवाहन पुणे महानगरपालिका त्याचबरोबर पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात येतो। मात्र आपण पाहतोय की बिडे पुलावरती पाणी जे आहे ते पूर्णपणे ओसरताना आपल्याला पाहायला मिळतं आणि पाण्याची उंची जी आहे ती वाढलेली आहे। पूर्णतः बिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे सध्या पुणे पोलिसांनी वाहतूक जी आहे ते पूर्णतः बंद केलेली आपल्याला पाहायला मिळते। पावसाचा जोर कदाचित धरण साखळी क्षेत्रामध्ये असा राहिला तर पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुद्धा वाढवला जाऊ शकतो। मात्र सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे चारही धरणं जी आहेत ते पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी हे आता 90% पोहोचलेली आहेत। मात्र सध्या तरी खडकवासला धरणामधून आपण पाहतोय की 23,122 क्युसेक इतक्या पाण्यानं विसर्ग जो आहे तो सध्या मुळा-मोठा नदीच्या पात्रामध्ये करण्यात येतोय। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।